श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या रानात तर हरभऱ्याची भाजी भरपूर आली, तर तुम्ही बघितलेच. म्हणलं आज ताजी ताजी हरभऱ्याची भाजी बनवूया म्हणून रानातनं हरभऱ्याची भाजी तोडून आणली बघा. एका कढईमध्ये 2 चमचा तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये लसूण टाकला. लसूण चांगला लाल होतोय तोपर्यंत भाजी रानातनं तोडून आणलेली असती. ही भाजी काय धुवायची नसती, म्हणून म्हटलं काय एखादा किडा बिडा आहे का ते बघून घ्यायचं. आता लसूण आपला लाल झालेला आहे चांगला. मस्त असा लसूण लाल झाला की हरभऱ्याची भाजी व्यवस्थित बघून, काय घाण बिन नाही ना बघून मग त्याच्यामध्ये टाकायची, कारण ही भाजी काय धुवून टाकायची नसते. त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि लाल चटणी एवढे 2च पदार्थ टाकायचे असतात. मग भाजी एकदम भारी होती बरं का. मीठ आणि चटणी आणि लसूण सगळे हलवून एकजीव करून घ्यायचे. भाजीला थोडं थोडं पाणी सुटतं मग, आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं. बघा आता मस्त अशी हरभऱ्याची भाजी आपली तयार आहे. हरभऱ्याची भाजी तर बनवली होती, पण सोबत झुणका पण बनवायचा होता, मग त्याचीच इथं तयारी करून घेतली. मस्त असा आपला झुणका तर तयार आहे बरं का. आज तर जेवायला हरभऱ्याची भाजी आणि झुणका एकदम भारी जेवण आहे. चला तर मग या लवकर जेवायला, आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.